सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता काकू राघवला म्हणते की राघव, फक्त विनूच्या ट्रीटमेंटसाठी तू त्या मुलीला घरात घेऊन आला आणि फक्त ती मुलगी लहान आहे म्हणून मी तिच्यासाठी फटाके आणले आणि फक्त ती मुलगी लहान आहे म्हणून मी तिचा होमवर्क घेतला आणि म्हणून मला राणीसोबत जेवता आले नाही, असे आता कारणं राघवने जे काकूला दिलेले असते ना, तेच आता काकू ही राघवला सांगते. काकू म्हणते की फक्त आणि फक्त म्हणूनच त्या मायलेकींना तू इथे ठेवून घेणार आहेस का राघव? राघव म्हणतो, काकू मला काही कळत नाही, तू एवढा टोकाचा विचार का करतेस? तेव्हा काकू म्हणते की अरे राघव, तू काही विचार करत नाही ना, म्हणून मला टोकाचा विचार करावा लागतो. फक्त राणी आणि तुझ्या काळजीपोटी मी हे सर्व करते. तर राघव म्हणतो की मला नाटकामध्ये भाग घ्यायला विनूने फोर्स केला आणि तुझीही तशीच इच्छा होती म्हणून मी नाटकात काम केलं, असं आता राघव काकूला बोलतो. काकू म्हणते की मी तुला नाटकात भाग घ्यायला सांगितले होते, फक्त राणी नाटकात काम करणार होती म्हणून. तेव्हा राघव म्हणतो की काकू, मी नाटकात काम करण्यासाठी तयार झालो, त्यानंतर राणीचा पाय दुखावला गेला, मग मीही नाही म्हणायचे होते का? ऐनवेळी नाटकात जर काम केलं नसतं तर त्यांची फजिती झाली असती. श्री म्हणते की तू नाटकात काम केलं ते ठीक आहे, पण मग तू सावीला वेणूला धागा का बांधू दिला? राघव म्हणतो, आई ती लहान आहे. राजश्री म्हणते काही दिवसासाठीच ती फक्त इथे आहे, मग त्यासाठी नातं जोडायची काय गरज आहे? राजश्री म्हणते की पुढच्या वर्षी जर विनूने पुन्हा राखी बांधण्याचा हट्ट केला तर काय? तेव्हा मधुही म्हणते की मग तू काय दहीगावला जाणार आहेस का? राघव म्हणतो की पुढच्या वर्षी बघू, पण इतका पुढचा विचार मी आत्ता केलेला नाही. तेवढ्यात पाठीमागून सिंधू तिथे त्यांचे ते बोलणे ऐकते. त्यानंतर राजेश्री म्हणते की मला सुद्धा आता असंच वाटतंय राघव, राणी आणि तू आता तुमच्या दुसऱ्या बाळाचा विचार करायला हवा. डोक्याला हात लावत राघव म्हणतो की आई, आता तू हा विषय दुसरीकडे घेऊन चालली बर का? तर काकू म्हणते की अजिबात नाही राघव, राजेश्री अगदी बरोबर बोलते. काकू म्हणते की डॉक्टर सिंधू सावंत आहे ना, त्यांच्या मुलीचा विनूला आता लळा लागलाय. राजेश्री म्हणते अगदी बरोबर आहे. विनू ज्यावेळेस शाळेतून येतो ना, पहिली तो सावीची चौकशी करतो. विनायकची ट्रीटमेंट संपल्यानंतर जर सावी इथेच राहावी असा जर त्याने हट्ट केला तर तू काय करशील राघव, असे आता काकू राघवला बोलते. काकू म्हणते की विनूने जर हट्ट केला, त्या हट्टापायी तू त्या मुलीला इथेच ठेवणार आहे का? आणि मग त्या मुलीने तिची आई इथे राहावी असा जर हट्ट धरला तर मग तिच्या आईला सुद्धा इथेच ठेवणार का राघव, असे आता काकू राघवला सांगते. राजेश्री म्हणते की मला आता दुसरं काही माहीत नाही. विनूला आता दुसरं भावंड पाहिजेच आणि ज्यावेळेस त्याला कळण आपलं आता दुसरं नात्याचं भावंड येतं तर मग आपोआप त्याची सावीची ओढ कमी होईल, असे राजेश्री राघवला सांगते. तर त्यांचे ते बोलणे ऐकून आता मात्र राणी खूप खुश झालेली असते. गालातले गालात तिचे टोमॅटो फुटत असतात आणि इकडे ते सर्व ऐकून आता सिंधूच्या डोळ्यात पाणी येतं आणि सिंधू तेथून निघून जाते. ताबडतोब आपल्या बेडरूममध्ये येऊन सिंधू आता रडू लागते. राजेश्रीचे बोलणे तिच्या डोळ्यासमोर येत असते. तुम्ही आता दुसऱ्या बाळाचा विचार करा, असे राजेश्रीने राघवला सांगितलेले असते आणि ते आठवून सिंधू रडू लागते. तर तेवढ्या तिकडे मंगेश आता सिंधूला फोन करतो, पण सिंधू काही फोन उचलत नसते. बराच वेळ ट्राय केल्यानंतर सिंधू कॉल उचलते. तर मंगेश म्हणतो, काय ग सिंधू? तर सिंधू ही रडत असल्याचे मंगेशला समजते. तेव्हा मंगेश म्हणतो की काय झालं सिंधू? मंगेश म्हणतो की माझ्या लक्षात येत आहे, तू आणि राघव एका छताखाली राहून सुद्धा अनोळखी वागतात, याचं तुला वाईट वाटतंय ना सिंधू? सिंधू म्हणते की अरे आप्पांची आठवण आली होती म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आलं. तर मंगेश म्हणतो तुला खोटं सुद्धा बोलता येत नाही. मंगेश म्हणतो तुला जर कोणी काही बोललं ना तर तू रडणारी नाहीये, त्याचं एकच कारण फक्त राघव रत्नपारखी आहे, बरोबर ना, असे आता मंगेश सिंधूला विचारतो. मंगेश म्हणतो की सिंधू, तू स्वतःला त्रास का करून घेतेस आणि सावी ही त्याची मुलगी आहे हे तू त्याला सांगितलं का? तेव्हा सिंधू म्हणते की नाही. मंगेश म्हणतो की तू सांगून टाक हे सिंधू, कारण त्यामुळे खूप गोष्टी सोप्या होणार आहेत. सिंधू म्हणते की आपण नंतर बोलू आणि रडत सिंधू फोन ठेवते. तेव्हा इकडे मंगेश विचार करतो की सिंधू एवढी अपसेट आहे, याचा अर्थ नक्कीच काहीतरी मोठं कारण आहे. त्यानंतर आता इकडे सिंधू रडत असताना सावीला जाग येते आणि सावी म्हणते की आई तू का रडतेस, थांब मी पोलीस काकांना बोलावते. तर सिंधू म्हणते की आत्ता ते झोपले असतील, तू झोप बरं सावी. त्यानंतर आता सिंधूला आठवतं की काकू म्हटलेली असते की विनायकची ट्रीटमेंट संपली आणि त्याने जर सावी इथेच राहावी असा हट्ट केला तर राघव तू का करशील, हे आता सिंधूला आठवतं. इकडे आता राणी तिच्या बेडरूममध्ये असताना आता राणीला आपण राघवसोबत कसा सुरुवातीला डान्स केला होता आणि राघवने आपल्याला कसे मिठीत घेतले होते हे सर्व आठवू लागतं.
त्यानंतर हसतच मधू म्हणते की एखादी गोष्ट जर आपल्याला हवी असेल आणि त्यासाठी आपण खूप जीवाच्या आकांताने मेहनत करतो तर ती गोष्ट आपल्याला मिळतेच. मधू विचार करते की आज खऱ्या अर्थाने रत्नपारख्यांच्या घराने मला ॲक्सेप्ट केलं, तेही राघवची बायको म्हणून. आणि राघवने सुद्धा. तेवढ्यात आता सिंधू विनूला घेऊन तिथे येते. तर आता विनूला बेडवरती ठेवत सिंधू त्या खोलीकडे इकडे तिकडे बघू लागते आणि विचार करते की कधी काळी ही खोली माझी होती, पण आता ती माझी राहिली नाही आणि राघवही माझा राहिला नाही, कारण आता हे सगळं मला अनोळखी झालंय. सिंधू म्हणते की गप्पा मारता मारता विनू हा झोपी गेला म्हणून मी त्याला घेऊन आले. तर मधू म्हणते की थँक्स सिंधू फॉर एव्हरीथिंग. तर तेवढ्यात राघव सुद्धा तिथे येतो. तर सिंधू राघवकडे बघून तेथून निघून जाते आणि राघव येताच कॉटवर बसतो. तेव्हा मधूला आठवतंय की आता राजेश्रीने सांगितलेले असते की तुम्ही आता दुसऱ्या बाळाचा विचार करायला हवा. तर इकडे आता राघव झोपी जायला लागतो. तेव्हा मधू म्हणते की राघव एक मिनिट, काकू आणि मामी काय म्हटल्या तुला आठवतंय ना. तेव्हा राघव म्हणतो की त्यांच्याकडे इग्नोर कर आणि सोडून दे त्या गोष्टी. राघव म्हणतो मी उगाच काही जर बोललो असतो तर विषय वाढला असता म्हणून मी काही बोललो नाही. तर इकडे मधू मनातून म्हणते की माझी तयारी आहे राघव, मला सुद्धा माझ्या मुलाची आई व्हायचंय. राघव म्हणतो आपण जगासाठी नवरा बायको आहेत ही गोष्ट त्यांना माहीत नाही, पण तू काही काळजी करू नकोस बरं का, मी आईला समजावेन. त्यानंतर राघव हा झोपी जातो. पण राघवच्या डोळ्यासमोर आता नाटकामध्ये सिंधू आपल्याला काय म्हटली हे आठवतं. सिंधूने राघवला म्हटलेले असते की मी कायम तुमच्यासोबत आहे, तुम्ही काही काळजी करू नका. आणि असे आठवून ताबडतोब राघव हा उठून बसतो. त्यानंतर राघव हा उठून बाहेर येतो. तर सिंधूसुद्धा हसतच बाहेर येते आणि राघवकडे बघते. तेव्हा राघव म्हणतो काय झालं सिंधू. तर सिंधू म्हणते की राघव मला काहीतरी सांगायचंय. तर राघव म्हणतो मला सुद्धा. तेव्हा सिंधू म्हणते की अगोदर तू सांग. तर राघव म्हणतो अगोदर तू. तेव्हा राघव म्हणतो ठीक आहे आणि राघव सिंधूला आय लव्ह यू म्हणतो. ते ऐकून आता सिंधूला खूप आनंद होतो. राघव म्हणतो की सिंधू तू माझ्या आयुष्यातून निघून गेली होतीस आणि माझे आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. राघव म्हणतो की सिंधू मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम केलंय, तू मला का सोडून गेली होतीस. आणि मी प्रेम आजही करतोय आणि इथून पुढेही करत राहणार सिंधू. ते ऐकून सिंधू सुद्धा म्हणते की राघव तुम्ही माझं अस्तित्व आहे, तुम्ही आहात म्हणून मी आहे. सिंधू म्हणते तुमच्या आनंदातच माझा आनंद आहे. राघव म्हणतो सिंधू मी सुरुवातीलाच तुझं ऐकायला हवं होतं, मी खूप मोठी चूक केली. तेव्हा सिंधू म्हणते नाही राघव, चूक माझ्याकडून सुद्धा झाली. सिंधू म्हणते मी तुम्हाला एकटं सोडून जायला नको होतं आणि सिंधू राघवची माफी मागते. सिंधू म्हणते की तुम्ही त्याचा दोष फक्त स्वतःला नका देऊ. त्यानंतर राघव सुद्धा खुश झालेला असतो आणि सिंधूला म्हणतो की आर यू मॅरी मी सिंधू. आणि लगेचच सिंधू हसून राघवला होकार देते. तर आता राघवने सिंधूला पुन्हा लग्न करण्यासाठी प्रपोज केलेले असते आणि सिंधूने ते प्रपोज ॲक्सेप्ट करून लग्नाला होकार दिलेला असतो. आणि लगेचच राघव हा सिंधूला मिठी मारतो. तेवढ्यात राणी ही उठून बसते आणि राणीने बघितलेले ते एक स्वप्न असते. तेव्हा राणी ही राघवकडे बघते. तर मधू विचार करते की असं जर झालं तर काय होईल. त्यानंतर राघवकडे बघत मधू म्हणते की नाही मधू, असं होणार नाही. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सिंधू ही उठून आंघोळ करून तुळशीला पाणी घालते आणि हात जोडते. तेवढ्यात दरवाजावर टकटक असा आवाज येतो. तर दरवाजाकडे बघत सिंधू विचार करते की पहाटे 5 वाजता कोण आलं असेल. आणि सिंधू ही विचार करून दरवाजा उघडते तर समोर मंगेश आलेला असतो. मंगेशला बघून सिंधू ही बुचकाळ्यात पडते. सिंधू म्हणते की मंगेश तू इथे आणि कसा आला. तर मंगेश म्हणतो बसने. सिंधू म्हणते की म्हणजे तू इथे असा अचानक कसा आला. मंगेश म्हणतो की अगं तुमची खूप आठवण येत होते म्हणून आलो. त्यानंतर सिंधू विचार करते की आता जर राघवने मंगेशला बघितलं तर त्यांना राग येईल आणि एवढ्या लांबून मंगेशाला आता काय करायचं. त्यानंतर आता मंगेश हा घरामध्ये येऊ लागतो. तर तेवढ्यात रत्नाकर मंगेशला म्हणतो की थांब, कोण आहेस तू. तर मंगेश हा रत्नाकरकडे बघतो. तेवढ्यात सिंधू पुढे येत म्हणते की तो माझा मित्र आहे आणि जेव्हा जेव्हा त्याला मला भेटावंसं वाटेल तेव्हा तो इथे येईल. तर काकू म्हणते की अजिबात जमणार नाही, या घरात हे असं काही चालणार नाही आणि सिंधू तू या घरचे नियम मोडले, तेव्हा याची शिक्षा तुझ्या मित्राला भोगावीच लागणार. आणि ताबडतोब आता काकू ही राघवला मंगेशला अटक करायला सांगते. तेव्हा राघवला सुद्धा राग आलेला असतो आणि राघव म्हणतो की मंगेश जर पुन्हा या घरी येणार असेल तर मग आता हा मंगेश पुन्हा घरी जाणार नाही. असे म्हणत आता राघवने सुद्धा त्याच्या हातकाड्या बाहेर काढलेल्या असतात. तर आता सिंधू ही मंगेशला अटक करून देणार का. तर आता मंगेश सावी ही राघवची मुलगी असल्याचे सत्य राघवला सांगणार का.
तर आता मंगेश हा सिंधूचा कोण आहे या नात्याचा उलगडा होऊन सावी ही त्याचीच मुलगी असल्याचे सत्य समजल्यानंतर आता राघव हा कोणते पाऊल उचलतो आणि तो सिंधूचा पुन्हा स्वीकार करतो का हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.